तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅथमॅटिक्स पार्ट 2 या चॅप्टरविषयी चर्चा करणार आहोत। या पार्टमध्ये एकूण 7 चॅप्टर आपल्याला दिसत आहेत। तर या 7 चॅप्टरपैकी सगळ्यात आधी अभ्यास करताना आपण जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन्स हा जो 4 नंबरचा चॅप्टर आहे त्याचा अभ्यास सगळ्यात आधी सुरुवातीला करावा। त्यानंतर तुम्ही पायथागोरस थेरम हा जो चॅप्टर आहे याचा अभ्यास करावा, कारण याच्यामध्ये व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स कमी आहेत। त्यानंतर तुम्ही कोऑर्डिनेट जॉमेट्रीमधले जे मिड पॉईंटचे एक्झाम्पल्स आहेत, सेंट्रॉइडचे एक्झाम्पल आहेत, स्लोप व फाइंड करायचे, डिस्टन्स फाइंड करायचे एक्झाम्पल्स आहेत, यासारखे एक्झाम्पल्स करू शकता। त्यानंतर ट्रिग्नोमेट्रीमध्ये सिंपल एक्झाम्पल्स आहेत, काही सिंपल वर्ड प्रॉब्लेम्स पण आहेत, ते सुद्धा तुम्ही करू शकता। त्यानंतर सिमिलॅरिटी हा जो चॅप्टर आहे याच्यामधले एक्झाम्पल्स तुम्ही करू शकता। हा चॅप्टर जो आहे फर्स्ट सेकंड चॅप्टर जो आहे तो आपला बराच वेळा सराव झालेला असतो, त्यामुळे त्याचे एक्झाम्पल सोडवताना आपल्याला जास्त अडचण येत नाही। तर पहिल्या चॅप्टरबद्दल चर्चा करू। पहिल्या चॅप्टरमध्ये तुम्हाला 2 थेरम हे करायचे आहेत, एक BPT आणि दुसरा सिमिलॅरिटीचा जो थेरम आहे तो। जर वेळ असेल तर अँगल बायसेक्टर थेरम पण तुम्ही करू शकता। सॉल्व एक्झाम्पलमध्ये काही ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत, त्या पण तुम्हाला करायच्या आहेत। या 3 ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी करायच्या आहेत। प्रॅक्टिस सेट 1.1 सगळे एक्झाम्पल्स त्या ठिकाणी महत्त्वाचे आहेत। थेरमबद्दल जर बोलायचं झालं, सगळ्यात आधी तुम्हाला जी फिगर आहे ती त्या ठिकाणी ड्रॉ करायची असते। त्यानंतर तुम्ही गिव्हन, टू प्रूव्ह, कन्स्ट्रक्शन आणि प्रूफ हे लिहायचं असतं। जर तुम्हाला थेरम पूर्ण पाठ करणं शक्य नसेल तर तुम्ही निदान त्याची डायग्रॅम, गिव्हन आणि टू प्रूव्ह या 3 गोष्टी नक्की पाठ करून ठेवा, कारण पेपरला हे 3 गोष्टी जरी लिहिल्या तर 3 मार्काचा जर थेरम असेल तर आपल्याला 1 ते 1.5 मार्क तिथे आरामात भेटून जातो। प्रॅक्टिस सेट 1.2 हे जे 1 नंबरचे एक्झाम्पल आहे अँगल बायसेक्टरवर विचारलेलं, ते खूप महत्त्वाचं आहे। 2 मार्काला ते एक्झाम्पल कोणतं तरी एक विचारलं जाऊ शकतं। त्यानंतर जे सेकंड एक्झाम्पल आहे ते पण 2 ते 3 मार्काचं एक्झाम्पल त्या ठिकाणी आहे। आता हा जो एक्सरसाइज आहे याच्यामध्ये पण तुम्ही शक्यतो सर्व एक्झाम्पल्स व्यवस्थित करून ठेवा। यातले सगळे एक्झाम्पल्स केव्हा ना केव्हा बोर्डला विचारलेले आहे। 1.3 हा जो एक्सरसाइज आहे यामध्ये सगळे एक्झाम्पल तुम्हाला करून ठेवायचे आहेत। यातलं प्रत्येक एक्झाम्पल या ठिकाणी महत्त्वाचं आहे। हा थेरम तुम्हाला करायचा आहे। या चॅप्टरमधला व्हेरी इम्पॉर्टंट जो प्रॅक्टिस सेट असेल तर तो 1.4 आहे। सर्वात आधी यामधल्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत, एक्झाम्पल आहेत, सर्वचे सर्व यांचा व्यवस्थित या ठिकाणी सराव करून ठेवा। ते बहुतेक एक्झाम्पल्स हे परीक्षेला विचारलेले आहेत। प्रॉब्लेम सेटमध्ये तुम्ही MCQ करायचे आहेत। 7 नंबरच्या एक्झाम्पल्सपर्यंत तुम्ही फक्त सराव करू शकता। त्याच्यानंतर जे एक्झाम्पल्स आहेत त्याची लेवल डिफिकल्ट होत जाते। एवढे डिफिकल्ट लेवलचे एक्झाम्पल्स परीक्षेला विचारले जात नाहीत। त्यानंतर दुसरा चॅप्टर सुरू होतो पायथागोरस थेरम। हा चॅप्टर 2 पार्टमध्ये डिवाईड झालेला आहे, एक तर अपोलोनियसच्या आणि एक पायथागोरस थेरम। जॉमेट्रिक मीन हा जो थेरम आहे तो 2 मार्कासाठी येऊ शकतो। हा थेरम महत्त्वाचा आहे पायथागोरस थेरम। प्रॅक्टिस सेट 2.1 याच्यामधलं 1 नंबरचं जे एक्झाम्पल आहे ते बऱ्याच वेळा MCQ मध्ये विचारलं गेलेलं आहे। 90% चान्स ते MCQ मध्येच विचारलं जाण्याचे आहे। हा जो एक्सरसाइज होता आत्ताचा, यामधले सर्व एक्झाम्पल कधी ना कधी परीक्षेला विचारले आहे, त्यामध्ये सर्व करून ठेवा। प्रॅक्टिस सेट 2.2 मधले 5 नंबरचे एक्झाम्पल डिफिकल्ट आहे, ते पेपरला विचारलं तर 4 मार्काली, परंतु ते शक्यता कमी आहे त्याची।
तुम्ही पहिले 4 जे एक्झाम्पल्स आहेत या प्रॅक्टिस सेटमधले ते 4 एक्झाम्पल्स मात्र व्यवस्थित करून ठेवा. प्रॉब्लेम सेट 2मधले MCQ करा. प्रॉब्लेम सेट 2मधलं हे 6 नंबरपर्यंतचे जेवढे काही एक्झाम्पल्स आहेत 6 नंबरपर्यंतचे म्हणजे 2मधले जे सब एक्झाम्पल्स आहेत ते सर्व तुम्हाला करायचे आहेत. पेपरला ते विचारले गेलेले आहे. नंतर तुम्ही 7-8 नंबरचं उदाहरण करा. बाकीचे कोणतेही उदाहरणं करण्याची गरज नाही. सर्कल चॅप्टरबद्दल बघू आपण. जो टँजंट सेगमेंट थेरम आहे ठीक आहे तो करून ठेवा. प्रॅक्टिस सेट 3.1 4 एक्झाम्पल्स करा. 2-2 मार्काला ते एक्झाम्पल्स येऊ शकतात. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 3.2 पहिले 4 एक्झाम्पल्स त्या ठिकाणी करून ठेवा. त्यातले त्यात पहिले 3 एक्झाम्पल्स व्हेरी इम्पॉर्टंट आहेत. 5 नंबरचं एक्झाम्पल केलं नाही तरी चालेल. त्यानंतर ही जी ॲक्टिव्हिटी टाईप जो थेरम दिलेला आहे या ठिकाणी हा बोर्डला आलेला आहे त्याची पण व्यवस्थित प्रॅक्टिस करा. 3.3चे एक्झाम्पल जे आहेत ते बोर्डला 3 मार्कासाठी आलेले आहेत. तिन्ही जे एक्झाम्पल्स आहेत या ठिकाणी हे 3 एक्झाम्पल्स त्यातल्या सेकंडवालं विचारलेलं आहे. हे 3 एक्झाम्पल्स 3.3मधले तुम्ही व्यवस्थित करून ठेवा. इन्स्क्राइब अँगल थेरम महत्त्वाचा आहे परंतु तुम्हाला पूर्ण पाठ करणं जर शक्य नसेल तर त्यामध्ये डायग्रॅम गिवन टू प्रूव्ह कन्स्ट्रक्शन हे पहिल्या 4 गोष्टी तर व्यवस्थित त्या ठिकाणी पाठ करून ठेवा. आणि जमलं प्रूफ जर जमत असेल तर त्याचे पण तुम्ही त्या ठिकाणी सराव करू शकता. हा थेरम जो ॲक्टिव्हिटीच्या टाईपमध्ये या ठिकाणी दिलेला आहे थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल तर तो थेरम व्यवस्थित याचा सराव करा. हा बऱ्याच वेळा पेपरला विचारलेला आहे. एक वेळेस तो प्रूफ म्हणून विचारला होता आणि एक वेळेस तो ॲक्टिव्हिटी म्हणून विचारला गेलेला आहे. बाकी या चॅप्टरमध्ये कोणतेही थेरम करण्याची गरज नाही. त्यानंतर 3.4 पहिलं एक्झाम्पल दुसरं करून ठेवा. तिसरं पण करा. आणि 5 नंबरचं जे दिलेलं आहे 4 आणि 5 नंबरचं 2 मार्काला येऊ शकतं प्रूफ म्हणून. आणि 4 नंबरचं जे एक्झाम्पल आहे ते विचारलेलं आहे ते 3 मार्काला त्या ठिकाणी एक्झामला येऊ शकतं. यानंतर जे दिलेले आहे 6, 7, 8 करण्याची गरज नाही. यानंतर 3.5 हा जो एक्झरसाइज सुरू होतो 3.4पर्यंत एक्झाम्पल्स होते ते सगळे महत्त्वाचे एक्झाम्पल्स होते. आता 3.5 याच्यामधले एक्झाम्पल्स परीक्षेला येण्याचे चान्स फार कमी आहे. जर त्यातले जे सोपे वाटत असतील तुम्हाला तर ते तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. त्याच्यानंतर प्रॉब्लेम सेट 3मध्ये तुम्ही फक्त MCQ करा. त्यानंतर 17 नंबर क्वेश्चनमध्ये जी ॲक्टिव्हिटी दिली आहे ती करा. 20 नंबरला एक ॲक्टिव्हिटी आहे ती करा. बाकी काही करण्याची गरज नाही. त्यानंतर जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन्स याच्यामध्ये प्रॅक्टिस सेटमध्ये असतील प्रॉब्लेम सेटमध्ये असतील जेवढे काही एक्झाम्पल्स दिलेले आहे त्या सगळ्यांचाच सराव करा. पूर्ण चॅप्टर सगळे एक्झरसाइजमधले एक्झाम्पल्स यातले महत्त्वाचे आहे. याबद्दल मी जास्त सांगणार नाही. जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शनमध्ये रफ फिगर पहिल्यांदी काढावीच लागते. परीक्षेला मुख्य फिगर काढताना आले तरी चालेल परंतु रफ फिगर काढा म्हणजे काढा. त्याला पण मार्क असतात हे लक्षात ठेवा. कोणतंही कन्स्ट्रक्शन करताना पहिल्यांदी रफ फिगर काढावीच लागते. याच्यामधले पण MCQ करून ठेवा. त्यानंतर चॅप्टर सुरू होतो कोऑर्डिनेट जॉमेट्री. प्रॅक्टिस सेट 5.1 सगळे एक्झाम्पल त्या ठिकाणी करून ठेवा. 5.2 6 आणि 7 नंबरचे एक्झाम्पल्स सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यानंतर फाइंड के म्हणून 5 नंबरचे जे एक्झाम्पल्स आहे ते पण महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये 1 ते 8 हे जे एक्झाम्पल्स दिलेले आहेत ते सर्व तुम्ही व्यवस्थित करायचे आहेत. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 5.3 हा जो प्रॅक्टिस सेट आहे या चॅप्टरमधला अतिशय महत्त्वाचा प्रॅक्टिस सेट आहे. यामधले सर्वच्या सर्व एक्झाम्पल्स तुम्हाला करायचे आहेत. त्यातले त्यात जे 6, 7, 8 नंबरला जे उदाहरणं दिलेले आहेत ते 3 उदाहरणे अतिशय महत्त्वाची आहेत. प्रॉब्लेम सेट 5मध्ये MCQ करू शकता. जवळजवळ 22 उदाहरणं दिलेली आहेत. ते काही करण्याची गरज नाही. जर तुम्ही वर प्रॅक्टिस सेट जर व्यवस्थित केलेला असेल तर हे एक्झाम्पल्स बाकीचे करण्याची काही एक गरज नाही. त्यानंतर ट्रिग्नोमेट्री हा चॅप्टर सुरू होतो. याच्यामधले सगळे फॉर्म्युले जे आहेत टेबल्स जे आहेत व्यवस्थित आपल्याला पाठ पाहिजे.
परीक्षेला गेल्यानंतर ज्यावेळेस आपल्याला क्वेश्चन पेपर दिले जाते त्यावेळेस सगळ्यात पहिलं काम आपण पेपरच्या बॅक साईडला सगळ्यात आधी जे फॉर्म्युले असतील, टेबल असतील, जेवढे जेवढे फॉर्म्युले आहेत आपण पाठ केलेले ते पहिल्या 5-10 मिनटात त्या ठिकाणी लिहून टाका. प्रॅक्टिस सेट 6.1 सर्व एक्झाम्पल्स तुम्हाला त्या ठिकाणी करायचे आहेत. आता याच्यामधून परीक्षेला कोणतं विचारलं जाईल हे सांगता येत नाही. आपण यातले जेवढे एक्झाम्पल 12पर्यंत जे दिलेले आहेत सर्व त्या ठिकाणी सराव करायचा आहे. 6.1 आणि प्रॅक्टिस सेट 6.2 यामधून एक एक्झाम्पल परीक्षेला आलेलं असतं. याच्यामध्ये जे 6 उदाहरणं दिलेले आहेत हे 6 उदाहरणं तुम्हाला करायची आहेत. त्यानंतर MCQ तुम्हाला करायचे आहेत. 5 नंबरचं जे एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये उदाहरणं दिलेली आहेत. त्याच्यामध्ये जे मागच्या वेळेस विचारलेले आहेत असे एक्झाम्पलच फक्त करा, बाकीचे करण्याची काही गरज नाही. त्यानंतर चॅप्टर येतो शेवटचा, मेन्सुरेशन. हा जो चॅप्टर आहे याच्यामध्ये सगळ्यात आधी तुम्हाला फॉर्म्युले पाठ करायचे आहेत. जितके फॉर्म्युले असतील या चॅप्टरमध्ये सगळे तुम्हाला व्यवस्थित त्या ठिकाणी पाठ करून त्यांचा सराव करायचा आहे. गिवन डाटा आणि फॉर्म्युला ह्या 2 गोष्टी जरी आपण व्यवस्थित लिहिल्या असेल तरी आपल्याला 1 ते 1.5 मार्क त्या ठिकाणी मिळून जातो. त्यामुळे फॉर्म्युले या चॅप्टरमधले पहिल्यांदा पाठ करायचे आहेत. 7.1मध्ये जेवढे एक्झाम्पल्स दिले आहे 12 ते सगळे तुम्ही व्यवस्थित त्या ठिकाणी करून ठेवायचे आहे. 90% एक्झाम्पल्स हे प्रॅक्टिस सेट 7.1मधूनच आलेले असतात. बाकीचे 10% एक्झाम्पल राहिलेल्या चॅप्टरमधून येतात. त्यामुळं याच्यानंतर जे प्रॅक्टिस सेट दिलेले आहे त्यातले जे मागच्या वर्षी उदाहरणं विचारले गेलेले आहेत तेवढ्याच उदाहरणाचा तुम्हाला सराव करायचा आहे. बाकी पूर्ण चॅप्टर तुम्ही ऑप्शनला ठेवला तरीही चालेल. 7 जो आहे MCQ करा. या चॅप्टरमध्ये पहिला एक्झरसाईज आणि दुसरा एक्झरसाईजवरच जास्त करून तुम्ही त्या ठिकाणी फोकस करा. मॅथ सेकंडमध्ये तुम्हाला मी ज्याप्रमाणे सगळ्या चॅप्टरबद्दल सांगितलं तर त्या गोष्टी ध्यानात ठेवा. सगळ्यात आधी जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन काढत असताना रफ फिगर काढा. थेरम पूर्ण पाठ नसेल तर निदान त्याची डायग्रॅम, गिवन टू प्रूव्ह कन्स्ट्रक्शन या गोष्टी पाठ करा. त्यानंतर मेन्सुरेशन चॅप्टरमध्ये जेवढे एरिया व्हॅल्यूमचे फॉर्म्युले आहेत जितके पाठ करता येईल तितके करा. त्यानंतर थेरममध्ये BPT, सिमिलॅरिटी, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, कॉन्ग्रंट कॉर्ड, त्यानंतर इन्स्क्राईब अँगल हे जे थेरम आहेत, जॉमेट्रिक मीन, पायथागोरस थेरम हे सर्व थेरम व्यवस्थित त्या ठिकाणी करून ठेवा. जेवढ्या ॲक्टिव्हिटीज सॉल्वमध्ये दिलेल्या असतील, एक्झरसाईजमध्ये विचारलेल्या असतील त्या सर्व त्या ठिकाणी करा. जे एक्झाम्पल्स मागच्या वेळेस विचारलेले आहेत त्यासारखेच एक्झाम्पल्स मॅथ 2मध्ये बऱ्याच वेळा रिपीट झालेले असतात. त्यानंतर पेपरला सुरुवातीला पेपरच्या बॅक साईडला फॉर्म्युले जे पाठ केलेले आहेत, टेबल्स जे पाठ केले आहेत ते सुरुवातीला गेल्या लिहून टाका. त्यानंतर प्रत्येक प्रश्न अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करा. मॅथ सेकंडमध्ये कोणताही प्रश्न कोरा सोडू नका. त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला एखादा फॉर्म्युला आठवत असेल, काही एखादी लाईन आठवत असेल तर ती त्या ठिकाणी लिहिण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तिथं 0 मार्क मिळायच्याऐवजी आपल्याला अर्धा ते 1 मार्क त्या ठिकाणी मिळून जातो. मॅथ सेकंडमध्ये जितके क्वेश्चन्स तुम्ही अटेम्प्ट करता, जितकं तिथं लिहिण्याचा प्रयत्न करता तितके मार्क भेटण्याचे चान्स जास्त असतात. त्यानंतर मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितल्याप्रमाणे नवनीतचं जे 21 अपेक्षित आहे त्यामधले एक्झाम्पल्स जे क्लासिफाय केलेले आहेत, 1 मार्काचे, 2 मार्काचे, 3 मार्काचे म्हणून, त्यानुसार तुम्ही अजून प्रॅक्टिस करू शकता. तर माझ्या पद्धतीने जेवढं मला ह्या पार्ट 2बद्दल सांगता येईल तेवढं मी सांगितलं. थांबूयात या ठिकाणी. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा. चांगला पेपर लिहा. बेस्ट ऑफ लक.